मंडळी, मी गौरी सावंत मालवणी चेडू या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तर आवाज जरा इग्नोर करा, कारण फिरून इले त्यामुळे आवाज बसलो माझो. आणि आता जो व्हिडिओ होणार आहे ना तो खूप जास्त खास होणार आहे, कारण आज आपण महाराष्ट्रामध्ये नाही तर बेळगावमध्ये जाऊन ना तिथली परंपरा आपण बघणार असो. आणि एक स्पेशल डिश देखील तुमका या व्हिडिओमध्ये दिसतील या, त्यामुळे कोणताही वेळ न घालवता आपण व्हिडिओकडे जाऊया. चला. माझ्या सकाळची सुरुवात ही मस्तपैकी कोकिळेच्या आवाजाने झाली. तर इथे बेळगावात ना अशी एक पद्धत असा की सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर किंवा जावच्या आधी मस्त रांगोळी वगैरे काढायची, अंगण वगैरे धुतात आणि मग रांगोळी काढायची. आणि ती पद्धत असं मी तुमका दाखवते. तर बघू शकतास की असे त्या दरवाजाक असे हळद कुंकू लावून घेतात आणि अशी इथे मग रांगोळी काढतात. तर चला आपण रांगोळी काढूया. माझी रांगोळी तर काढून झाली आहे. माका रांगोळी काढूक येत नाही, म्हणून मी तो साचा असताना त्यानं रांगोळी काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता या साच्याने मी ती रांगोळी काढली. तर आता माझी अंघोळ वगैरे झालेली असा. आणि चला बघूया की आई नक्की काय करता. आई म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी, आणि बेळगाव इथे आई बाबा असं बोलतात, म्हणजे आजी आजोबा असं जनरली बोलत नाही. तर चला आपण आई काय करतात ती बघूया. तर चला आई काय करतात ती आपण बघूया. आई तर बघू शकतास की आई भाकरी भाजता. आणि असे बेसिकली भाकरी भाजले जातात. आई का थापून म्हणतात ना भाकरी? हां, बडवून. पाण्यावाल्या आणि बडवून अशा, आणि पाण्यावाल्या म्हणतात, आणि बडवून म्हणजे जे आम्ही भाकरी भाजतो ते का बडवून भाकरी असे म्हणतात. तर तुम्ही बघू शकतास की कशी मस्त आईनं अशी भाकरी हातीत घेतल्या, आणि ती पण व्यवस्थित कशी गोल पडतात ती बघा. म्हणजे आमची थापलेली पण भाकरी अशी पद्धतशीर पडत नाही जितकी आईची पद्धतशीर पडतात. आणि याची आधीपासूनची आपण प्रोसेस बघूया. तर पहिले ते असे मळला जाता पीठ. व्यवस्थित पाणी लावून कसं मळला जाता बघा. आणि मग ते का गोल 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 करून हे आपण जसे भाकरी भाजतो ना त्याच पद्धतीने असं पण म्हणजे स्टार्टिंग केली जाता. आणि ही आई बघू शकतास तुम्ही, म्हणजे सगळं सगळं घेतो. हो, पण तिकडे अलाउड आहे ना. तर आता बघू शकतास की आई आजी असा, आणि म्हणजे माझी आई असा, आम्ही आई म्हणतो बेसिकली. आणि ती बघू शकतास तुम्ही की तिथली पद्धत वगैरे कशी असा ती एकदम. आणि पण हातीवरून परतता ती भाकरी, म्हणजे मस्त एकदम. त्याच्यानंतर मग हे बघा ही कशी करतात ती भाकरी. आणि मग परत ही थापूची प्रोसेस सुरू झाली. आणि थापताना पण बघू शकतोस की कशी गोल येतात ते भाकरे. काय ते त्यानंतर भाषा पण बघू शकतास. माका तर थोडी थोडी काय कळतच नाही काय बोलतात ते. मी आजोबांका परत परत विचारते काय बोलतात म्हणून, कारण माका भाषा नाही कळत एवढी परफेक्टली म्हणून. आणि आई परत थापूक सुरुवात केल्या. आणि पाणी लावून थापला जातं आमच्याकडे. तर आम्ही हे लावतो, पीठ लावतो, पण इथे पाणी लावून थापला जातं. नंतर मग ही अशी परफेक्ट गोल झाली की नाही मग असा ते का शिजवला जातं. आमची भाकरी गोड लागते. बरोबर, हे तर आहेच. खूप जास्त गोड लागतात इकडच्या भाकऱ्या. आणि पाणी पण खूप जास्त गोडच असतं इकडचा, त्यामुळे सगळाच गोड असता. बड़ा हरामी हो बेटा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तू आ गया क्या? बेसिकली अशा प्रकारे इथली भाकरी वगैरे भाजली जाता.
आणि खूप जास्त मस्त वाटतं. इथलं वातावरण वगैरे खूप जास्त थंड असा, गरम तर अजिबातच होत नाही. आणि इथल्या घराची रचना तुम्ही बघू शकता की आपण जर इथून बघितलं तर पुढला दार दिसतं आणि पुढल्या दारातून बघलं तर पाठला दार दिसता. असा घराची ठेवण वगैरे मस्त असत घर एकदम. आणि इथली माणसं पण खूप जास्त गोड असत आणि आईच्या हातचे भाकरी तर एकच नंबर लागतात. त्यामुळे मग तुम्ही पण आमच्यासोबत भाकरे खाऊ केव्हा आणि एन्जॉय करा. आईच्या हातचे गोड भाकरे भाजून घेतले ना आणि ती व्हिडिओमध्ये नाही येता मका बोलली की उकलून पिकलून घेतलेलं नाही मी कशाला येऊ. सो बघू शकता गजब बेइज्जती है. तर आईने मस्तपैकी अशी वांग्याची भाजी केली आणि आईच्या हातच्या गोड गोड भाकऱ्या खायला. भाकरी वगैरे खाऊन आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो आणि या गणपतीचं मंदिर बालक्यामध्येच असा, म्हणजे आईच्या आणि गावामध्येच असा आणि अंधार होतो रात्रीच्या मी गेलेले त्यामुळे. आणि हे जो म्हणजे कासवाची हे ठेवलेली आहे मूर्ती आणि मी उलटा पाया पडले कारण मला माहीत नव्हता. एकदा 2-3 वर्षानंतर गेलेलं आहे मी. त्यानंतर तुम्ही बघू शकता असा प्रकारे कासव आहे आणि हे असं गणपतीचं मंदिर आहे. चला मी तुम्हाला दाखवते. मी अशा प्रकारे गणपतीचं मंदिर आहे आणि आता ते ओपन होणार आहे थोड्या वेळामध्ये, तर ते देखील आम्ही तुमका दाखवते. आणि लिटरली दुसऱ्याकडून मागून माचीस आणलं आहे. तर आता मी हे माचीस पेटवून हे लावतलं अगरबत्ती लावणार आहोत. ॲक्च्युली आम्ही येतलो पण ते थोड्या वेळाने येतलो, त्यामुळे मग सध्या तरी आम्ही असेच देवपूजा करून घेतो आणि तिथे पण जे आम्ही येतलो वगैरे तो पण तुमका प्रॉपर ब्लॉग येतलो, त्यामुळे तो पण नक्की बघा. हां, मग मी अगरबत्ती लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर मग मी तुमका ते गोल 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 फिरतात ना ते देखील दाखवते, म्हणजे मंदिराची प्रदक्षिणा पण कसे घालतात ते देखील मी तुमका दाखवते. तर चला व्हिडिओमध्ये बघू. तर चला आपण इथे जी म्हणजे प्रदक्षिणा घालूया. तर या तुम्ही बघू शकता की खूप जास्त सुंदर असं आहे. इथे असे मूर्त्यांचं वगैरे लावलेलं आहे आणि जसं चांगलं वाटतं इथे शांत आणि मन प्रसन्न देखील वाटतंय. त्यानंतर आणि गणपती बाप्पा असतच जे की विघ्न अर्थ असतच आपले आणि खूप जास्त चांगला वाटला ह्या प्लेसमध्ये तरी. सो आपण बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये पण भेटूया, म्हणजे पुढचे ब्लॉग पण येतले असत. सो थँक्यू सो मच गाईज, तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपैकी बघितला त्यामुळे. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओमध्ये काय चुकी झाली असत ते देखील माफ करा. आणि भाषा थोडीशी समजण्यासारखी नाही, म्हणजे समजायची नाही कारण तिकडची बेळगावची भाषा आहे त्यामुळे थोडीशी ती टफ असं समजू. पण जर कोणते शब्द समजले नसतील तर सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये, मी तुमका त्याचं मराठीमध्ये नक्कीच ट्रान्सलेट करून सांगेन. आणि आईच्या आजचे भाकरे देखील कसे वाटले, म्हणजे त्यांची स्टाईल कशी वाटली ते देखील तुम्ही मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि मालवणी चोडू यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका. थँक्यू सो मच.